लिहून ठेवलंय. म्हणून संततेची देव, संततेची देव निमित्त त्या प्रतिमा निमित्ताला आहेत. प्रत्येक माणूस संतांच्या प्रतिमांची पूजा करतो, करू नये का? मूर्त्यांची पूजा करते, करू नये का? करा तुम्ही, पण संतच देव आहेत. मग असं संतांना देव का म्हटलं? कारण संतांनी जे लिहून ठेवलेलं आहे, जो भांडार आपल्याला उघडा करून दिलेला आहे, त्या भांडाराचा आस्वाद आपण घ्यायला पाहिजे. तो आस्वाद प्रत्येक संतांनी घेतला, अंतःकरणामध्ये गेले, त्या अंतःकरणाशी एकरूप झाले, अंतर्मुख झाले, आणि अंतर्मुख होऊन प्रत्येक ओळीचा सखोल अर्थ या संतांनी लिहून ठेवलेला आहे. तो अर्थ कुठे आहे? आपल्या आतमध्ये आहे. प्रत्येकाच्या ठिकाणी अर्थ आहे तो, पण तो अर्थ आपल्याला कळण्यासाठी त्या ओव्या पाठ पाहिजे, आणि ओव्या पाठ झाल्यानंतर अभंग पाठ पाहिजे. अभंग पाठ झाल्यानंतर आपल्याला त्याचा अर्थ कळला पाहिजे. इथे परमार्थ कसा अर्थच आहे ना, कारण अर्थ आपल्या आतमध्ये दडलेला आहे, प्रत्येकाच्या हृदयामध्ये अर्थ दडलेला आहे. पण तो कळण्यासाठी आपल्याला श्रीगुरूंची संगत पाहिजे, श्रवण पाहिजे. म्हणून श्रवण भक्ती सगळ्यात श्रेष्ठ भक्ती आहे. श्रवण भजनाचा आरंभ आहे. श्रवण भजनाचा आरंभ म्हणजे काय? श्रवण आपण जर रोज केला तर आपलं जे ओरिजिनल भजन आहे, जे नाम आहे, ते नाम आपोआप चालू होतं. त्या नामाच्या लहरीतून आपल्या अंतःकरणामध्ये भावाच्या लहरी तयार होतात. भावाच्या काय होतात? लहरी तयार होतात. आणि त्या लहरी ज्या आहेत, त्या लहरी काय करतात? तर आपल्याला तो भाव देतात भगवंताचा, त्या नामाचा, त्या विठ्ठलाचा, त्या पांडुरंगाचा भाव आपल्या अंतःकरणामध्ये तयार होतो. आणि जिथं भाव तिथं देव, जिथं भाव आहे तिथेच परमात्मा आहे. आपल्याकडे भावच नसेल, आपण फक्त पूजा करतो रोजच्या रोज, पण आपल्या अंतःकरणामध्ये भाव तयार होणं महत्त्वाचं आहे. आणि तो भाव तयार होण्यासाठी आपल्याला जे काय आता चाललेलं आहे निरूपण, ते प्रत्येकाचा भाव तयार होण्यासाठी चाललेलं आहे. आणि ते भाव एकदा तयार झालं की झालेल्या भावातून आपल्याला परमात्म्याची प्राप्ती आहे. परमात्मा असा अगरबत्त्या लावणं, हार घालणं, नारळ फोडणं, ही पहिली पायरी आहे. हे करू नये का? करा, पण आपल्याला नवविधा भक्ती सांगितल्यात, म्हणजे आत्मनिवेदन भक्तीपर्यंत आपल्याला पोहोचायला लागेल. आणि ह्या जन्मात आपण आत्मनिवेदन भक्तीपर्यंत आपण पोहोचलो नाही तर मग कोणाचे बाय काय केले? ज्याचे त्याने अनहित केले. आपला अनहित आपलाच होणार आहे. म्हणून प्रत्येकाने श्रवण करा, मनन करा. श्रवण, विष्णुस्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य, आणि मग आत्मनिवेदन. अशा ह्या पायऱ्या आहेत. एक एक पायरीने आपल्याला वरती चढत जावं लागेल. आपण जर तिथंच थांबलो तर मग आपलाच नुकसान होणार आहे. म्हणून प्रत्येकाने काय करायला पाहिजे? श्रवण करायला पाहिजे. आता आपल्याला ह्या ज्ञानेश्वरीतला अध्याय 6 ध्यानयोग, किंवा याला कोणी अभ्यासयोग म्हणतात, किंवा याला आत्मसंयम योग असं म्हणतात, ज्ञानोबांनी नाव दिलंय. ह्या संपूर्ण योग जो आहे, योग म्हणजे परमात्म तत्वाशी एकरूप होणं, याला योग म्हणतात. आपल्या आतमध्ये असलेलं तत्व, आतलं तत्व बाहेरच्या तत्वाशी एकरूप करणं, जोडणं, याला योग म्हणतात. आणि त्याला योगविद्या म्हणतात. योग म्हणजे व्यायाम करणं नाही बरं का, तंगड्यावरती करणं, हातपाय हलवणं, आसनं करणं, याला योग नाही म्हणत. योग म्हणजे काय? ज्ञानयोग आहे हा. योग म्हणजे आपल्या आतमध्ये असलेल्या आत्मतत्वाला बाहेरच्या आत्मतत्वाशी एकरूप करून त्या आतल्या तत्वाचा आणि बाहेरच्या तत्वाचा मिलाप करून किंवा समन्वय करून त्या नादब्रह्मामध्ये आपण एकरूप होणं, नादब्रह्माशी एकरूप होणं, किंवा त्या आत्मज्ञानाशी, आत्म्याचं ज्ञान ते आत्मतत्वाशी एकरूप होणं आणि आपलं भजन अखंड चालू ठेवणं, ह्याला योग म्हणतात. योग म्हणजे काय? भजनानंद, म्हणजे भजनाचा आनंद घेणं, ह्याला योग म्हणतात. भजनानंद
भजनाचा आनंद घेणं ह्याला योग म्हणतात. भजनाचा आनंद म्हणजे काय? गायनाचा नाही हा बरं का. भजनाचा आनंद म्हणजे आपल्या नाभीच्या ठिकाणी असलेलं ते नाम, नाभीच्या ठिकाणी असलेलं नाम, त्या नामातून आपल्याला जो काही नादब्रह्म तयार होतो, त्या नादब्रह्माशी एकरूप होणं किंवा त्या प्रकाश स्वरूपाशी एकरूप होणं किंवा त्या नाभीच्या ठिकाणी असलेलं चैतन्य, त्या चैतन्यातून निघणाऱ्या लहरीशी एकरूप होणं, चैतन्यातून निघणाऱ्या लहरींशी एकरूप होणं, नामाच्या लहरी आहेत त्या लहरीशी एकरूप होणं म्हणजे भजन सांगितलंय. भजनाची व्याख्या कळली का आपल्याला? भजनाची व्याख्या समजून घ्या, कारण फार महत्त्वाचं भजन आहे. भजन म्हणजे टाळ वाजून गाणं नाही, मोठ्या मोठ्या आलाप मारणं नाही. ज्ञानोबा सांगतात, भजन म्हणजे देख मनुष्य जात सकळ, स्वभावताच भजन शिर, झाले असे केवळ माझ्यास ठाई. ब्रह्मविद्येचं जे उपदेश आहे, ब्रह्मविद्येचा उपदेश असतो, लक्षात ठेवा. उपदेश आपल्याला काय करतो? तो उपदेश त्या भगवंतापर्यंत पोहोचवतो आपल्याला. प्रत्येक ओळीवरून काय केलेलं आहे? उपदेश दिलेला आपल्याला त्या ब्रह्मस्वरूपाशी एकरूप होण्याकरता, त्या ब्रह्मज्ञानाशी एकरूप होण्याकरता, त्या आत्मानंदाची आपल्याला गोडी लागावी म्हणून ज्ञानोबारायांच्या डिक्शनरीमधील, ज्ञानोबारायांच्या हृदयातील जो नामाचा भाव तयार झाला, तो भाव प्रत्येकाच्या हृदयामध्ये त्या नामाच्या भावाचा स्फुरण व्हावा, त्या नामाच्या भावाची स्पंदन तयार व्हावी म्हणून ज्ञानोबारांनी संपूर्ण ही जी भाषा वापरलेली आहे, 56 भाषेचा केला असे गौरव. 56 भाषांना एकत्र करून कशासाठी बरं ज्ञानोबारांनी मेहनत घेतलेली आहे? तर तुमच्या आमच्या हृदयामध्ये तो ब्रह्मभाव तयार व्हावा, त्या ब्रह्माचा भाव तयार व्हावा. ब्रह्मज्ञानाविना उपदेश म्हणून आहे विशेष. ब्रह्मज्ञानाचा उपदेश नसेल तर त्याला ज्ञान म्हणता येत नाही. म्हणून ज्ञानोबारांनी एवढी आपल्यासाठी, प्रत्येकासाठी 15 वर्षामध्ये असताना ज्ञानोबारांनी एवढा त्रास घेतलेला आहे की ही ज्ञानेश्वरी प्रत्येक जीवाला, जड जीवाला कळावी म्हणून एवढं त्याने भाषेचं सामर्थ्य आहे, नाही का? लिहिले माझा मराठीचा बोलू कौतुके, अमृता तेही पैजा जिंके, अमृताला पण आम्ही जिंकू, ऐशी अक्षरे रसिके मिळविणं. म्हणजे जे रसिक आहेत, जे ज्ञानेश्वरीचे रसिक आहेत, त्या रसिकांसाठी भाषा तयार केलेली आहे. ज्ञानेश्वरी जगातली एकमेव ग्रंथ आहे आणि ती मराठी भाषेत लिहिली म्हणजे आपण भाग्यवंत आहोत. आणि अजून एक आपलं भाग्य आहे की ज्ञानेश्वरानंतर आपण जन्माला आलो म्हणजे आपण अजूनच भाग्यवंत आहोत. आणि म्हणून भाग्यवंता घरी भजन कीर्तन, आपल्या देहरूपी घरामध्ये अखंड भजन चालू राहावं. एवढ्यासाठी भजन म्हणजे नाम आहे, नामाचं भजन, अखंड ते नाम चालू राहावं, अखंड चिंतन विठोबाचं, सततम कीर्तयंतमाय म्हणजे काय? सातत्याने आपलं भजन चालू राहावं, एक क्षण पण आपण थांबता कामा नये. म्हणून ज्ञानोबारांनी आपल्या हृदयामध्ये हा भाव ओतलेला आहे, शब्द तयार केले, 56 भाषा त्यांनी तयार केले. आणि ती जी 56 भाषेची जी वेल आहे, ती वेल काय होते तर ती वर चढत येते. म्हणजे त्यांनी सांगितलं की नाही की मूलाधार चक्रामध्ये मी त्या नामाची पेरणी केली आणि ती वेल आपल्या ब्रह्मरंध्रात गेली. कशासाठी गेली? तर आपल्या अंतकरणामध्ये भाव तयार व्हावा म्हणून. त्याने नुसतं आपल्याला ज्ञान दिलेलं नाही, नाम दिलेलं नाही, त्या नामाबरोबर ब्रह्मज्ञानाचा उपदेशही दिलेला आहे. म्हणजे नुसतं झाड लावलं नाही तर झाडाला खत पाणी पण घालायचं काम केलेलं आहे. हे खत पाणी आणि कोणी घालत नाही तर झाड फोपावल कसं? झाडाला, त्या नामरूपी वेलीला
फुलं कशी येतील? नाही का, मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचिता ती भार कल्याणशी आला, मनाची या मने गुंफेला शेला, आणि बाप रखमादेवीवरी विठ्ठले आपिला. कशासाठी लिहिलंय सगळं? त्या नामाची वेल जी आहे, तो मोगरा, ते मोगऱ्याची वेल जी आहे ती मूलाधार चक्रामध्ये ज्ञानोबारांनी लावली आपल्या, आणि ती ब्रह्मरंध्रापर्यंत नेण्यासाठी ही ज्ञानेश्वरी लिहिली. हा ग्रंथ असाच तयार झालेला नाही. तुमच्या मूलाधार चक्रामध्ये जी नामाची वेल लावलेली आहे, ती वेल ब्रह्मरंध्रात जाण्यासाठी उपदेश दिलेला आहे ज्ञानोबारांनी, आणि त्या उपदेशाच्या माध्यमातून आपल्याला हे ज्ञान मिळतो. आणि ते उपदेश ज्ञानेश्वरीमध्ये आहे. म्हणून प्रत्येकाने ज्ञानेश्वरी वाचा, अजिबात थांबू नका. प्रत्येकाने ज्ञानेश्वरी वाचा. दिवसाला 25-30 ओव्या वाचा. वाचून त्यातल्या काही ठराविक ओव्या आहेत त्या काय करा, तर पाठ करा. कारण जर आपण बाय हार्ट केलं तर ते आपल्या हृदयामध्ये त्याचा भाव निर्माण होतो. हृदयामध्ये त्याचा अर्थ आपल्याला आपोआप करायला लागतो. त्या बोलण्याची अशी योग्यता आहे. ब्रह्मविद्या ऐकणाराची इच्छा याच्या श्रवणामुळे तृप्त होते. ह्या ज्ञानेश्वरीच्या श्रवणातून ज्याला ब्रह्मविद्या आपल्याकडे यावी अशी जर ज्या साधकाची, ज्या भक्ताची इच्छा असेल तर ती श्रवणामुळे तृप्त होते. अशा या बोलापासून श्रोते अंतर्यामी प्रसन्न होऊन डोलू लागतात. बघा काय लिहिले. आणि श्रोते काय होतात, ज्याला ते ब्रह्मज्ञान प्राप्त करण्याची इच्छा झालेली आहे असा श्रोता काय होतो, तर अंतर्यामी म्हणजे अंतर्मुख होतो आणि प्रसन्न होतो. आणि प्रसन्न होऊन काय होतो, तर डोलू लागतो. कारण त्याचा भाव तयार होतो. प्रत्येक साधकाचा भाव तयार करण्यासाठी ज्ञानेश्वर माऊलींनी हा त्रास घेतलेला आहे, भाषेचा त्रास घेतला आहे. प्रत्येक शब्दामध्ये भगवंताचा भाव आहे, भगवंताचं दर्शन आहे. एका ओवीमध्ये नाही, एका शब्दामध्ये नाही, एका अक्षरामध्ये त्या भगवंताचं दर्शन आहे. त्या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून प्रत्येक अक्षरामध्ये भगवंताचं दर्शन आहे. पण ते दर्शन कसं होईल, तर आपल्याला काय करायला पाहिजे, की आपल्याला श्रवण चांगलं व्हायला पाहिजे. रात्रंदिवस हा युद्धाचा प्रसंग करावा परमार्थ अहर्निशी सातत्याने करायला पाहिजे. रात्रंदिना हा युद्धाचा प्रसंग, रात्रंदिवस आपल्याला युद्ध करायला लागेल. त्या विषयांबरोबर झुंज खेळायला लागेल. त्या विषयांना काय करावं लागेल, तर ध्यानातून आपले इंद्रिय शीतल करावे लागतील. आणि उरलेलं जर आपले इंद्रियांवरती विषयांचं राज्य असेल तर ते आपल्याला ह्या शब्दांच्या, या प्रत्येक शब्दाच्या मध्ये असलेला रस, तर रस काय करावं लागेल, आपल्याला रसस्वाद आपल्याला घ्यावा लागेल. प्रत्येक शब्दामध्ये रस आहे, आणि तो रस तुमच्यामध्ये तयार झाला तर तुमच्या अंतकरण, तुमचा भाव तयार होईल. आणि तुमच्या अंतकरणामध्ये भाव तयार झाला तर जिथं भाव तिथं देव, जिथं भाव आहे तिथे देव आहे. जया अंगी जैसा भाव लिहिलं की नाही, तसा देव आहे. एरवी तरी पाही जे जैसे माझ्या ठाई, भजती तया मीही तैसाच भजे. एरवी तरी पाही जे जैसे माझ्या ठाई, भजती तया मीही तैसाच आहे. ज्ञानोबा सांगतात 4थ्या अध्यायामध्ये, देख मनुष्य जात सकळ, स्वभावताच भजनशील, झाळ्यात केवळ माझेच ठाई, मीच त्यानं तसं बनवलं. परी ज्ञानेविने नाशेलं, परंतु तो ज्ञान नसल्यामुळे प्रत्येक जीवाचा नाश होणार आहे, नाश. म्हणून काय करा, प्रत्येकाने श्रवण भक्ती श्रेष्ठ आहे. श्रवण भक्ती ही भक्तीचा काय आहे, तर फाउंडेशन आहे, पाया आहे, पाया. आणि तो तुमच्याकडे मजबूत नसेल तर पुढची भक्ती कोलमडून पडेल. नवेदा भक्ती ते भजन पण तुमचा जाईल, सगळंच जाईल नंतर. म्हणून प्रत्येकाने श्रवणाला या, आळस करू नका. लिहिले की नाही, आलस्य कुतो विद्या, कुतो विद्या कुतो धनम. म्हणजे काय, आलशी माणसाकडे विद्या कुठून असणार, आणि विद्या नसेल त्याला धन कुठून. धन म्हणजे ज्ञानधन. ज्ञान हे धन रूपाने आहे. हे धन नाही आपलं सांगितलं बरं का,
हे आपण करोडो रुपये असतील तरी आपल्याला त्यातनं समाधान मिळणार नाही. समाधान कशातनं मिळेल? तर श्रवण भक्तीतून. श्रवण आपल्याला सगळ्यात श्रेष्ठ भक्ती असेल ती श्रवण भक्ती आहे. श्रवण भक्ती काय आहे? पाया आहे, सर्व भक्तीचा पाया आहे. आणि तो पाया जर आपला मजबूत असेल तर इमारत आपल्याला सहज बांधता येईल. पायाच जर तुमचा कच्चा असेल, काही लोकांनी पाया बांधलाच नाही, तर मला सांगा पुढच्या भक्ती होतील का? कीर्तन होईल का? श्रवण कीर्तन विष्णू स्मरण होईल का? पादसेवन होईल का? अर्चन होईल का? दास्य भक्ती तर गेली कामातनं, काहीच कामाची नाही. कारण श्रवण फार महत्वाचं आहे. प्रत्यक्ष काल सांगितलं, प्रत्यक्ष भगवंत कृष्ण असताना संदीपन ऋषीच्या आश्रमामध्ये गेले आणि श्रवण केलं. राम असताना वशिष्ठांच्या आश्रमामध्ये गेले. तसं आपल्याला आता आश्रम धर्म राहिले नाही. म्हणून जे काय आपल्याला आधुनिक पद्धतीमध्ये जो काय आपण मीट ॲपवर किंवा गुगल ॲपवर किंवा प्रत्यक्ष यूट्यूबवर आपल्याला जी काय प्रवचनं असतील ती प्रवचनं प्रत्येकाने ऐका आमची. कारण त्याच्यातून तुमचा भाव निर्माण होणार आहे. आणि भावातून भक्ती आहे. भावातून भक्ती आहे. भक्ती अशीच नाही होत फुलापानांची भक्ती आपल्याला शेवटपर्यंत साथ देणार नाही. कारण आपले इंद्रिय नंतर काय होतात? इंद्रिय आपल्याला काम देत नाही. हातपाय थकले जातात, कोणाला नजर कमी होतो, हातपाय चालता येत नाही कोणाला, मग तो बिछाणावर पडून असतो. मग त्यावेळेला भक्ती कशी करणार? तर त्यावेळेला नाभीच्या ठिकाणी असलेलं नाम आपलं अखंड चाललं पाहिजे. एका रोमाच्या ठाई सहस्त्र विंचवाच्या वेदना पाही, सहज वाचा खुंटली जाई कैसे म्हणाल रामगा. एका रोमाच्या ठाई एक रोम आपला हजारो विंचवाच्या वेदना, हजारो विंचू चावल्याच्या वेदना आपल्याला होतात अंतकाली. एका रोमाच्या ठाई सहस्त्र विंचवाच्या वेदना पाही, हजारो विंचू चावल्याची वेदना होते एका रोमाच्या ठाई. अशा सर्व अंगाला करोडो विंचू चावल्याची वेदना होते आपल्याला देह ठेवताना. एका रोमाच्या ठाई सहस्त्र विंचवाच्या वेदना पाही, सहज वाचा खुंटली जाई. पहिल्यांदा वाचाच बंद पडतो, नंतर दिसायला कमी होतो, नंतर आपला ब्रेन काम करत नाही, हातपाय काम करत नाही. मग हे सगळं आपला निकामी झाला तरी आपलं भजन चाललं पाहिजे. भजन कुठपर्यंत चाललं पाहिजे? सगळे आपले इंद्रिय निकामी झाले तरी आपल्याला आपल्या मनाच्या माध्यमातून आपलं भजन करता यायला पाहिजे. म्हणून मन हे राम झाले, मनाला राम करा, मनाला रामरूप करा. चित्तामध्ये चित्ती प्रगटे चैतन्य घन. चित्तामध्ये चैतन्य नावाचा ईश्वर आहे, त्याला प्रगट करा. एका रोमाच्या ठाई सहस्त्र विंचवाच्या वेदना पाही, सहज वाचा खुंटली जाई कैसे म्हणाल राम का. कसं का राम म्हणणार? कारण पहिल्यांदा वाचाच बंद पडतो, राम कसं म्हणणार? म्हणून तर मी नेहमीच तुम्हाला उदाहरण देत असतो की चोखोबाऱ्या बुरुजाचं काम चालू होतं. त्यावेळेला तिथे बुरुजाची भिंत त्यांच्या अंगावर पडली आणि ते मृत्युमुखी पडले. पण नामदेवरायाने सांगितलं की आता चोखोबाचा देह कसा ओळखायचा? पण त्याने सांगितलं की ज्याच्या हाडातून विठ्ठल विठ्ठल नामाचा गजर होत असेल तो माझ्या चोखोबारायाचा मृतदेह असेल. आणि तो घेऊन आला सगळेजण. अखंड विठ्ठलाचं नाम चालू होतं. आणि मग ती समाधी आपल्या पंढरीच्या पांडुरंगाच्या बरं का मंदिराच्या समोरच पहिल्यांदा आपल्याला त्या समाधीचं दर्शन आहे. आणि ते कशासाठी आहे? तर ते प्रतीक आहे. तिच्या आपल्या त्या चोखोबारायांच्या हाडामध्ये विठ्ठलाचं नाम अखंड चालू होतं, कीर्तन चालू होतं अखंड. तसा आपल्या रोमारोमामध्ये ते नामाचं भजन आपलं चाललं पाहिजे. तरच आपल्याला हा देह आपल्याला नरदेह जन्माला आपलं सार्थक झालं असं आपल्याला होईल. नरदेहाचं सार्थक कशाने होतं? रोम रोम भजनकारक की झालं तरच भगवंताची भेट होते आपल्याला. आणि भगवंताची भेट जर ह्या जन्मात झाली नाही तर मग आपल्याला कोणी कोणाचे केले ज्याचे त्याने. त्यासाठी आपली भक्ती आहे, ते भजनासाठी भक्ती आहे. ते निवृत्तीदास जाणितले. आणि हे
निवृत्तीरायांचा दास म्हणजे ज्ञानोबारायांनी हे जाणलं सगळं. मग अवधान या म्हणितले नवल पांडव कुळी पाहिले कृष्ण दिवसे. असं श्रोत्यांच्या मनातील भाव निवृत्तदास ज्ञानदेव यांनी जाणून मग श्रोते हो इकडे लक्ष द्या. काय सांगितलं बाबांनो, इकडे लक्ष द्या, कारण तुमच्या अंतकरणामध्ये भाव तयार व्हायला पाहिजे. म्हणून ज्ञानोबाराय सांगतात, अरे बाबांनो इकडे लक्ष द्या. आणि कृष्णरूप सूर्याने पांडव कुलावर प्रकाश केला. आणि कृष्णरूप सूर्य काय केलं, पांडव कुलावर प्रकाश केला. आणि श्रीकृष्णांनी पांडवावर कृपा केलेली आहे. आणि भगवंताने या 5 पांडवाच्या कुलावर म्हणजे सगळं कुलावर पांडव कुलावर काय केलेलं आहे, तो कृपादृष्टी केलेली आहे. का बरं कृपादृष्टी केली असेल तर लिहिले की नाही, पाहे पांडव अखंड वनवासी परी त्या देवाशी चिंतिती. पाहे पांडव अखंड वनवासी परी देवाशी चिंतित. देवाचं अखंड भजन चालू होता. आणि म्हणून कृष्ण परमात्म्याचा लक्ष फक्त त्या 5 पांडवांकडेच होता, कौरवांकडे नव्हता. तसा आपला पण 5 भूतांचा देह आहे. ह्या 5 भूतांच्या देहाकडं जर अखंड आपलं भजन चालू असेल तर कृष्ण परमात्म्याचं लक्ष आपल्याकडं असेलच 100%. देवाला काय आवडतं, भजन आवडतं, भजन आनंद. आणि तुम्हालाही आनंद मिळतो. तुम्हाला आनंद मिळाला म्हणजे तुमच्यामध्ये असलेल्या अंतरीच्या अंतरात्म्याला पण आनंद. आनंद हाच जीवनाचा काय आहे, परमात्मा हा आनंद स्वरूप आहे. परमात्मा कसा आहे, सोमात्मा स्वानंद घन. स्वतःचा आनंद तोच आपला परमात्मा आहे. अजन्मा तो तूच जाणं, जन्मानं जन्माचा तो आनंद आहे. साधूचे वचन साधूने सांगितले, साधूचे वचन सदृढ धरावे. हे साधूने आपल्याला सांगितलेलं आहे, संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे. पण आपलं तिकडे लक्ष नाही ना, आपलं लक्ष तिकडे पाहिजे. आता पुढं काय म्हणतात बघा, देवकी या उदरी वाहिला. काय, देवकी या उदरी वाहिला, यशोदा सायाशे पाळीला, का शेखी उपयोग आला पांडवांशी. काय लिहिलंय, देवकीच्या उदरामध्ये भगवान परमात्मा जन्माला आला. भगवान कुठे जन्माला आला, देवकीच्या उदरामध्ये आला. आणि यशोदा सायाशे पाळीला. आणि यशोदाने काय केलं, त्याच्यावर अनेक अथक प्रयत्न केले. भगवंताला सांभाळलं त्यांनी, यशोदेने सांभाळ केलेला आहे. शेखी उपयोग आला पांडवांशी. आणि उपयोगासाठी कोणाच्या आला, तर पांडवांच्या उपयोगाला आलाय. देवकीच्या उपयोगाला नाही आला आणि यशोदेच्या पण उपयोगाला नाही आला, पण पांडवांच्या उपयोगाला आला. बघा कसं झालेलं आहे. मला सांगा, ज्यावेळेला भगवंताला जन्माला येताना त्यांच्या वसुदेवाला आणि देवकीला किती त्रास झाला, आपण सगळं ऐकलेलं आहे. सगळं हे हा जो सगळी कथा भागेत आपण ऐकलेलं आहे. कितीतरी त्रास झाला. त्यांना जेलमध्ये ठेवलं, काय म्हणजे त्यांचे किती हाल केले. आणि हाल केल्यानंतर त्या देवकीचे आणि वसुदेवाचे जे काय हाल झाले, जे काय त्यांची कुचंबना झाली. आणि म्हणून त्यांच्या हृदयामध्ये पण भजन अखंड चालू होता. देव असाच जन्माला येत नाही. ज्याच्या अंतकरणामध्ये दुःखाचे डोंगर निर्माण झालेले आहेत, अशाच माणसाच्या बरं का उदरी भगवंत जन्माला येतो. ज्ञानोबाराय कुठे जन्माला आले, तर अखंड समाजाने त्रास दिला ज्ञानोबारांच्या आई वडिलांना, अखंड त्रास दिला. आणि म्हणून त्यांचं पण भजन अखंड चालू झालं. शेवटीला जलसमाधी घ्यावी लागली. बघा, भगवंताचे आई वडील असून का समाधी घ्यावी लागली, त्यांचं अखंड भजन चालू होतं. आणि म्हणून त्यांच्या उदरामध्ये ज्ञानोबारासारखा माऊली ज्ञानोबारांच्या आई वडिलांच्या बरं का पोटी अशी संतान मिळाली. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई असे 4 पुत्र तयार झाले. पण हे सगळं याला कारण काय, एकच कारण आहे की त्यांचं भजन चालू होता. आणि त्या भजनासाठी आपल्याला तो भजन बघा, ज्ञानोबारांनी खूप प्रयत्न केले आणि आपल्याला सोपी उपासना दिली. त्यांनी समाधीपर्यंत पोचले, संजीवनी समाधीपर्यंत गेले. 22 वर्षी त्याने आपला देह ठेवला, संपवला देह त्याने.
पण आपल्याला देऊन गेले, पण आपण आपला तिथे लक्ष नाही ना, आपलं लक्ष पाहिजे. म्हणून काय लिहिलंय, देवकी या उदरी वाहिला यशोदा सायाशे पाळीला. यशोदाने प्रयत्न करून सायाशे म्हणजे खूप प्रयत्न केले, खूप त्रास घेतला, यशोदेला खूप त्रास दिलेला आहे भगवंताने. आणि का शेखी आला उपयोगा, शेखी उपयोगा गेला पांडवांच्या उपयोगाला आलेला आहे. म्हणून बहुदिवस ओळगावा का अवसरू पाहुणे विनवावा हाही सोसुतया सदैवा पडे चिना. म्हणून पुष्कळ दिवस त्याची सेवा करावी किंवा समय पाहून त्याची विनवणी करावी. इतका देखील प्रयास त्या दैववान अर्जुनाला पडला नाही. त्रास कोणाला झाला? देवकीला त्रास झालेला आहे, यशोदेला त्रास झालेला आहे. अर्जुनाला अजिबात त्रास झालेला नाही. अर्जुनाला एवढूसा पण त्रास झाला नाही. पण अर्जुनावर तो फिदा होता. कोण? भगवंत. प्रत्यक्ष अर्जुनाला ही गीता सांगण्यासाठी अर्जुनच तयार होता. अर्जुनाला तयार केला. कारण मी तुम्हाला सांगितलं आहे, अर्जुन आनंदकू आणि कसा होता की अर्जुन कसा होता तर शुद्ध मती आणि आनंदकू म्हणजे मती त्याची शुद्ध होती, मन शुद्ध होतं आणि दुसऱ्याची निंदा करायचा नाही अजिबात. म्हणून त्याला हे ज्ञान सांगितलं. मग आता आपण कसं वागायला पाहिजे त्यांनी बघा, दुसऱ्याची निंदा करण्यापेक्षा भगवंताचं नामस्मरण चालू ठेवा आणि शुद्धमती करा. अर्जुनासारखी शुद्धमती करा आणि दुसऱ्याची निंदा करायचा सोडून द्या. भगवंत तुम्हाला प्राप्त होईल. अर्जुनाची ओती मूर्ती सांगितलंय. म्हणून पुष्कळ दिवस त्यांची सेवा करावी किंवा समय पाहून विनवणी करावी. इतका देखील प्रयास त्या दैववान अर्जुनाला पडला नाही. कुठलाच प्रयत्न केला नाही त्याने, म्हणून तो दैववान होता. हे असो कथा सांगे वेगी. मग अर्जुन म्हणे, सलगी देवा इथे संत चिन्हांगी न ठकती माझ्या. मग भगवंताला सांगतो, बघ भगवंता, आता ही कथा लवकर सांग. कारण काय, तेव्हा ज्ञानेश्वर म्हणतात, अर्जुन लढीवालपणे म्हणतो की देवा, तुम्ही ही जी संतांची लक्षणे सांगितली ती माझ्या ठिकाणी बसत नाही. तुम्ही काय सांगायचं ते सांगा, तरच मला योग्यता येईल. म्हणून प्रत्यक्ष माणसाने जेव्हा गुरुकृपा होईल, जेव्हा देवाची कृपा होईल, तेव्हाच ज्ञान होतं. आणि त्यासाठी आपलं भजन व्हायला पाहिजे, गुरुकृपा व्हायला पाहिजे, देवाची कृपा व्हायला पाहिजे. देवाची कृपा झाली तर मग माणसाला तसा गुरु भेटतो. आणि गुरुची कृपा झाली की गुरु परत त्या भगवंताशी एकरूप करून देतो. गुरु काय करतो? त्या परब्रह्म तत्वाशी, त्या आत्मदेवाशी आपल्याला एकरूप करून देतो. आणि आत्मदेवाशी एकरूप झाल्यानंतर हे आपल्याला ज्ञानेश्वरी सहज सांगता येईल. पण जोपर्यंत आपण अंतर्मुख होत नाही, आंतरिक अंतरात्म्याचं ध्यान आपल्याला होत नाही, आंतरिक अंतरात्मा हाच ईश्वर आहे हे जोपर्यंत आपलं ठाम मत होत नाही, तोपर्यंत हे ज्ञान आपल्याला अंतःकरणामध्ये प्रगट होणार नाही. आणि ज्ञानेश्वरीचा अर्थ करायला मग आपल्याला कठीण पडेल. म्हणून प्रत्येकाने भजन करा. काय करा? एरवी या लक्षणांची तात्पर्य जाण्यास मी खरोखर अयोग्य आहे, अर्जुन सांगतो भगवंताला. परंतु सांगण्याने जर मला योग्यता आली तर तुमच्याच सांगण्यातून योग्यता येईल. तर तुम्ही आता सांगत राहा, मी ऐकत राहतो. ती जी तुम्ही चित्त द्याल तरी ब्रह्म मिया होईल. काय झाले अभ्यास जेल सांगाल जे. जर तुम्ही भगवंताला, देवा जर तू मनात आणलं तर मी ब्रह्म पण होईन. तुम्ही ज्याला अभ्यास करायला सांगाल तो करण्याचा मला काय अशक्य आहे. तुम्ही सांगा की मी अभ्यास करू तर मी करेन. म्हणजे संपूर्ण अर्जुनाने जे काय आहे ते श्रेय भगवंताला दिलेलं आहे. तसं प्रत्येक साधकाने ज्ञानाचं श्रेय, भजनाचं श्रेय जे आहे ते संपूर्ण श्री गुरूंना अर्पण करून टाकायचं. जे आपल्याला आहे ते गुरुला अर्पण करून टाकायचं. इथे अर्जुनाने भगवंताला सांगितलं, बाबा जे काय ज्ञान असेल तर देवा तुमची कृपा झाली तरच होईल.
इथे माझा काय निभाव लागणार नाही. म्हणून आपण आपले प्रयत्न करायचे, पण आपला संपूर्ण भार आपण भगवंतावर, श्री गुरूंवर टाकून आपण निवांत चिराने भले, आपण निवांतपणे राहायचं. कारण संपूर्ण श्रेय कोणाला आहे? तर संपूर्ण श्रेय श्री गुरूंना आहे, भगवंताला द्यायचं आपलं श्रेय. कारण संत त्याची देव आहेत, संतच देव आहेत, निमित्त त्या प्रतिमा. आपण संतांना श्रेय देता यायला पाहिजे. श्रेय आपल्याकडे घ्यायचं नाही, तर आपल्याकडे आपण श्रेय घेतलं तर आपला अभिमान वाढतो. आणि अभिमानी उठे मस्तरा, मस्तरे तिरस्कार, आणि पुढे क्रोधाचा विकार प्रबले बळे. ऐसा अंतरे नासला, काम क्रोधे खवळला, अहंभावे पालटला प्रत्यक्ष दिशे. बघा काय लिहिले, एक 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 मागे लागतात. जशी आपली इंजिनची गाडी असते ना, मालगाडी, तशी एक एक आपल्या मागे लागतात. अभिमानी उठे मस्तर, अभिमानाला की माणूस दुसऱ्याचा मस्तर करतो. मस्तर तिरस्कार, लगेच दुसऱ्याला तिरस्कार करतो. अभिमानी उठे मस्तर, मस्तर हे तिरस्कार. पुढे क्रोधाचा विकार, क्रोध येतो, माणूस मारायला उठतो. प्रबले भले ऐसा अंतरी नासला, आतमध्ये माणूस नाश करतो, स्वतःचाच नाश करतो. काम क्रोधे खवळला, आणि कामाने क्रोधाने माणूस खवळला जातो. काम वासना आली की खवळतो, क्रोध आला की खवळतो. तो कैसा म्हणावा भलावा, अमृत सेविताचं पावला मृत्यू राहो. अमृत जरी त्याला तुम्ही सेवन करायला दिलं, अमृतासारखं ज्ञान जरी कानामध्ये ओतलं, तरी पण त्याचा फायदा होणार नाही. कारण विषय आपल्या आतमध्ये आहेत. अमृत सेविताचं पावला मृत्यू राहो, म्हणजे अमृतासारखं सेवन केलं, अमृताचं श्रवण केलं, अमृतरूपी ग्रंथांचं श्रवण केलं, तरी पण त्याला शेवटीला अधोगतीला जावं लागेल. म्हणून हे विषय आहेत ना, विषयजनित जे जे सुख तेथेच आहे परम दुःख. विषयांच्या सुखामध्ये, सुख आपण ज्याला मानतो तिथंच दुःख आहे. पूर्वी सुख अंती दुःख नेमस्त आहे. पूर्वी आपल्याला सुख वाटतं विषय भक्तांना, पण नंतर आपल्याला दुःख आहे हो. मग ते विषयांचं सुख आहे ना, तेच आपल्याला त्रास देतो. त्या श्रवण भक्ती करणाऱ्या साधकाला हे संपूर्ण ज्ञान होईल. आणि म्हणून श्रवण भक्ती सगळ्यात श्रेष्ठ आहे. देखा संतापोये एक न जोडे, तवची सुखाचे सायंग साकडे. मग जोडली या कवनीकडे अपुरे असे पहा की जर एक संतोष प्राप्त न झाला तर चोहीकडे सुखाची उणीव असते. बघा भगवंत काय सांगतो, एक माणसाच्या अंतःकरणामध्ये संतोष निर्माण झाला नाही, समाधान निर्माण झाला नाही, तर सगळीकडे जरी तो फिरला तरी त्याला सुख नावाची वस्तू मिळणार नाही. म्हणून काय करावे की प्रत्येकाने संतोषाने राहायला पाहिजे. आपल्याला आत्मसुख, आत्मानंद मिळाला पाहिजे. त्या आत्मानंदाशी एकरूप झालो तरच आपल्याला सुख, समाधान, शांती मिळणार आहे. आणि म्हणून आपल्याला 6वा अध्याय सांगितलेला आहे. 6वा अध्याय कशासाठी आहे, तर आपल्याला सुख आपल्याकडे शोधण्याची वस्तू नाही आहे. त्या परिस्थितीमध्ये राहणं, आहे त्या परिस्थितीमध्ये संतोष मानणं, तरच आपल्याला उपासना होणार आहे, तरच आपल्याला ध्यान होणार आहे. आहे त्या परिस्थितीमध्ये ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. ज्या परिस्थिती आहे, जैशी स्थिती आहे तैशा परी राहे. जैशी स्थिती आहे तैशा परी राहे. जशा स्थितीत आपल्याला भगवंत ठेवेल तशा स्थितीमध्ये आपण राहायला पाहिजे. आणि आपण उगाचाच इकडे तिकडे सुखासाठी आपण इकडे तिकडे फिरायला लागलो तर मग आपल्यालाच त्रास होणार आहे. परंतु तो एकदा प्राप्त झाला म्हणजे मग जिकडे तिकडे सुखच सुख, सुखाची कोठेच उणीव नाही, दुःखाची कुठेच उणीव नाही. म्हणजे काय, सुख एकदा आपल्या अंतःकरणात निर्माण झाला, संतोषातून आपल्याला सुख मिळतो. म्हणून प्रत्येकाने संतोषाने राहायचे. सुख शोधण्यापेक्षा आहे त्या परिस्थितीत आपण संतोष मानायचं, समाधान मानायचं. अहो रामदास स्वामींनी 20 दशक 200 समास म्हणजे अखंड दासबोध लिहिला. त्याच्यामध्ये 20 दशक आहेत आणि एका
दशकामध्ये 10 समास आहेत. असे 20 10 200 समास लिहिले आणि शेवटीला दासबोध संपूर्ण लिहून झाल्यानंतर शेवटीला रामदास स्वामींनी लिहिलंय 20 दशक 200 समास श्रवणाद्वारे घेता स्वाद मनन करत्यास विषेद समाधान लाभे. काय सांगितलंय? समाधान पाहिजे माणसाकडे. समाधान लाभे म्हणजे समाधानासारखा, समाधानाला दुसरा शब्दच नाही. संतोष म्हणजे समाधान. आपण समाधानाने जगणं. समाधान आलं की तुमच्याकडे आनंद आपोआप येतो. आणि समाधानच नसेल, कितीही पैसा कमवला तरी माणसाला समाधान नसेल तर मग आपल्याला दुःखच आहे. आपल्याला असं वाटतं हे पाहिजे, अजून ते पाहिजे, ते पाहिजे. पण आहे त्यात समाधान मान ना. आहे त्यात समाधान मानलं पाहिजे माणसाने. आणि आहे त्यात समाधान मानलं नाही तर मग दुःखच वाटायला येतं माणसाला. कारण आपल्याला एक मर्यादा दिलेली 100 वर्षाची. त्यात 100 वर्ष कोणी जगतो अशातली वार्ता नाही. कोणी 70, कोणी 80, कोणी 85, कोणी 90. मग जे आपल्या आयुष्यामध्ये जे आपण कमवलेलं आहे, जे आपण जाणून घेतलेलं आहे, त्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला समाधान असलं पाहिजे. आणि त्या समाधानाच्या माध्यमातून आपल्याला समाधान असलं की भगवंताचं भजन होतं. आणि समाधान नसेल, अजून हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे. जसा काय दरदरू साप गेली जातो उभा, परी तो माशी वेटाळी उभा, तैसे प्राणी कवन्या लोभा वाढवी ती तृष्णा. दरदर साप गेली जातो उभा, का ते माशी वेटाळी जिभा. जसा तो बेडूक आहे, त्याला सापाने अर्धा गिळलाय, आता थोड्या वेळात तो पूर्ण गिळून टाकेल, तरी पण तो माशीला काय करतो? माशी खायला चाललाय. तैसे प्राणी कवन्या लोभा वाढवी ती तृष्णा. तृष्णा कधीही समाप्त होत नाही माणसाची. संसार कधीही पूर्ण होत नाही. म्हणून काय करायला पाहिजे? त्या सापाला जसा गिळलाय, त्या सापाने जसा की बेडकाला गिळलाय आणि तो त्या माशीला धरायला चाललाय, तसा आपल्याला कोणी 70, कोणी 80, कोणी 90 वर्षाचा झालाय, त्या काळरूपी सर्पाने आपल्याला गिळलाय, तरी आपली अजून काय होतो? वासना आपली वाढत चाललेली आहे. आपली तृष्णा, इच्छा, आकांक्षा, कामना, भावना असंही आपल्या वाढत चाललेलं आहे. ते आपण थांबवायला पाहिजे, तरच आपलं भजन होणार आहे. भजनानंदी असलं पाहिजे. आणि भजनाचा आनंद घेण्यासाठी जे काय आता तुम्हाला मी उपदेश दिला ज्ञानवारांच्या 6व्या अध्यायातून, आणि आपली ओवी आता 144 पर्यंत आपण आलेलो आहोत. झालेली सेवा आपले सच्चिदानंद सद्गुरू पांडुरंग देवकर बाबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नाना बाबा यांच्या चरणी समर्पित करत आहे. पुंडलिकावर द्या.